काय करू? कवा धरणं थांबलो, पत्ता काय सापडानाच झालाय. ओ थांबा थांबा की. काय ही मुलगी अशी? अगं काय करते तू आता? लागलं असतं ना तुला. नाही नाही, मी जरा गोंधळलो. एवढी मोठी मुंबई काहीच कळना झालंय मला. तू मुंबईत नवीन आहेस का? होय, आत्ताच गावावरनं आलोय. यो पत्ता काय सापडे नाही हो. बघू. किर्लोस्कर मॅन्शन, मारुती सिमसे. अगं यो तर आमच्याच घरचा पत्ता आहे. एक्झॅक्टली. मारुती चिमसे. तू पार्वती आहेस काय? पारू? वय अगं पारू, ओळखलंस की नाही? अगं लहानपणी भेटलो होतो. सरोज आत्याची पोरगी मी. कोल्हापूरच ना आलोय ग. आमच्या आबाने की नाही पत्ता दिला, म्हणले जाऊन मारुती मामासनी भेट मुंबईला. कमळी, अगं तू आहेस वय. कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी बी बरी आहे. कमळी, हे बघ, बाना मला तुझ्याबद्दल लई सांगत असतो बघ. लई कौतुक करत असतो तुझं. बघ ना, म्हणजे तू पत्ता शोधत होतीस आणि पत्ता तुला शोधत आला. होय की. कमळी, मला तुला भेटून लई भारी वाटलं बघ. आता बा जेव्हा तुला भेटेल ना, तेव्हा त्याला बी लई आनंद होईल. हे कमळी, तुला आठवतंय लहानपणी आपण कबड्डी खेळत असताना मी कशी पडले होते, कसा पाय मुरगळला होता माझा? वय मग चांगलंच आठवतंय की. 4 दिवस तुझं पाय चेपत होतो मी. अगं हा ना, तुला ते बी आठवतंय का? आपण जेव्हा तिकडे गेलो. बरोबर. मी काय म्हणतोय, सगळ्या गप्पा इथेच मारायच्या आहेत की काही घरी जाऊनही मारूया? अरे वय वय, चल कमळी. गाडीत तुझ्या पारूचीच गाडी असं समज आणि बस. चल. आलोच बॅग घेऊन. तुला माहितीये ना, तुला भेटल्याशिवाय मला चैन पडत नाही. आणि जर महत्वाची कामं नसती तर माझ्या बेबीला भेटायला मी एवढा उशीर केला असता का? नाही ना. आय एम सॉरी. काय बिझनेस पार्टनर? काय 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 चाललं होतं रे? दादाला सांगू फोन करून? सांगू? नको प्लीज. घाबरलो तू. मला सांग, मैत्रीण होती का रे? हो. खास मैत्रीण? ऍक्च्युली आम्ही लग्न करणार आहोत. वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. परितोष, आता तू लग्न करणार म्हणजे माझ्यासाठी एखादी पैठणी घेशीलच की? त्या एखादी तुझ्यासाठी अख्खी पैठणीची फॅक्टरी विकत घेऊन टाकू, मग तर झालं. हे ना, असं असतं तुम्हा मुलांचं. जरा काय हातात पैसा आला, लागले लगेच उधळायला. अगं पण फॅक्टरी तर तुझ्यासाठीच घेणार आहे ना. काय? माझ्यासाठी फॅक्टरी विकत घेणार आहेस? हो, मग तेच तर म्हणालो. हा, मग ठीक आहे. पण अहिल्या वहिनींना मदत करतो म्हणालास, ते नाही आवडलं मला. काय गरज होती त्याची? अगं आत्या, अहिल्या आत्या किती चांगलं काम करते, म्हणून मला वाटलं की आपल्याकडून पण काहीतरी मदत व्हावी तिला, बस. अरे पण तिला काय गरज आहे मदतीची? खूप पैसा आहे रे तिच्याकडे. काय आहे ना परितोष, मी या घरासाठी खूप केलं आहे रे. इतकी राबली आहे मी. माझ्याजवळ जेवढे पैसे होते सगळे देऊन टाकले, पण यांना कदर नाही आहे अजिबात. माझ्या अनुभवाचे बोल आहे तरी. तू तुझ्याकडचे पैसे देऊ नको. तुझा पैसा संपवू नको हा तू परितोष. आत्या, परितोषला काय समजलीस काय? अगं पैशाची काही कमी नाही आपल्याला. पण मी मगाशी बघितलं, तू तिकडनं रागावून निघून गेलीस.
झालं? वाईट वाटलं का तुला? खूप. तुझ्या नावाने शाळा काढायची का? लगेच काढू, तू फक्त हो म्हण. माझ्या नावाने शाळा काढली आणि मला त्या शाळेत मीटिंगसाठी किंवा भाषणासाठी बोलवलं तर मला इंग्रजीमध्ये बोलावं लागेल. मला नाही ना येत इंग्रजी. नको. त्या काय कुठे गायब होतेस? काय अरे कोणी ऐकतंय का बघत होते. काय म्हणत होतास तू? शाळा काढायची का नाही तुझ्या नावानी? नको नको, शाळा बिळा काही नको रे. ते पैठणीची फॅक्टरी विकत घ्यायची म्हणत होतास ना, ते तेवढं बघ. बघ फॅक्टरी डन. चल पार्टनर. पार्टनर. हा बा तिकडून घे. हे बा इथे राहिले. हा असं दे. येतो हा मालक. वरच बसा, खाली येऊ नका, पायाला कचरा लागेल. हा. अरे काय चाललंय तुझं? तू दे इकडे, मी करते. असली हलकी कामं तुम्ही करायची नाहीत आता. तुम्ही मालकीन बाई आहात, आम्ही काय नोकर पडलो. आणि तू पण ना. ये ना आतमध्ये. हे बापरे. बा हॅलो, ही कमळी तुला आठवत नाही का? अरे बघ, तूच सांगायचंस ना मला हिच्याबद्दल, हिच्या आबांबद्दल. मला वाटत भेटली, आपल्या घराकडेच यायला निघाली होती. अरे हा हा हा, काल आबांचा फोन आलता औषधं पाहिजेत म्हणून. आणि ती औषधं न्यायला त्यांची नात येणार आहे. अरे देवा, म्हणजे तू आबांची नात आहेस होय? ये ये, बस 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 बस. मी पाहिजे. हा ना. कमळीताई, तू इकडं गावाहून मुंबईला एकटी आली? होय, मला की नाही हे शहर लय आवडतंय. लय आवड आहे मला या शहराची, कारण इथं स्वप्न पूर्ण होते. पण माझी आई ना इथे येऊच देत नाही बघा. जायचं नाही मुंबईला असं म्हणते. माझी लय इच्छा आहे मुंबईच्या कॉलेजात ऍडमिशन घेऊन इथं शिकायची. पण कमळीताई, तुझी आई तुला इकडे मुंबईत का नाही येऊन देत? अगं कमळीताई, सांग की, तुझी आई तुला इकडे मुंबईत का नाही येऊन देत? काय माहित नाही, पण मुंबईचं नाव जरी काढलं ना, तिच्या अंगावर काटाच येतो. लय त्रास होतो तिला. पण माझी खात्री आहे, एक दिवस तिची समजूत काढीन आणि मी मुंबईत शिकायला येईनच. वय वय, तुझ्या समद्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, जशा माझ्या आणि माझ्या पारूच्या झाल्या. तुला सांगू का कमळे, पारूला मी गावाकडनं इथं मुंबईमध्ये लग्न करण्यासाठीच घेऊन आलो होतो. समद मनासारखं झालं. माझी पारू आहे ना आता मोठ्या घरची सून होणार आहे. आणि हा, इतकी वर्ष मी जिथं चाकरी करत होतो ना, तिथं माझी पारू मालकीन म्हणून राहणार आहे. कमळे, आदित्य सरांबरोबर माझ्या पारूचं लगीन होणार आहे. आणि किर्लोस्करांच्या सुनबाई होणार आहेत आमची पारू. बा थांब ना काय, अरे आबांची नात म्हणजे आपलीच लेक, सांगायला काय फरक पडतो. आणि तुला सांगतो कमळे, आम्ही ठरवलंय जे काही लग्नामध्ये रीतीभाती करायच्यात ना, समजे आपल्या गावाकडच्या पद्धतीने. म्हणूनच मी उद्या किर्लोस्करांकडे भाकरी टाकवायला जाणार आहे. कसे आपण नोकर माणसं, गरीब माणसं, आपल्याकडनं काही राहिलं नको. खरंय मामा. बा थांबशील का तू जरा? हे बघ, तू गडबड नको ना करू. गडबड नको करू. अगं आत्तापासूनच तयारी लागलं तर लग्नापर्यंत कामं होतील. आणि इथं राबणार कोण आहे? मी एकटाच आहे ना, म्हणून आत्तापासूनच तयारीला लागायचं. आणि हा कमळे, आता तू आलीस औषध न्यायला, 4 दिवस राहा. जायची काय गडबड करू नको. अहो नाही मामा, 3-4 दिवस जमायचं नाही का? उद्याच जायला लागतंय बघा मला, नाहीतर आमची आई यायची इथं मला शोधत. आई येईल इथं? मग उद्याच तुझं औषध देतो बाबा. काय आहे, तुझ्या आईचा हेलपटा वाचल.
कमळे, तू दमली असशील ना, हातपाय धुवून आराम करा. तोपर्यंत मी बंगल्यात जाऊन काम आवरून येते. अगं मी कसलं दमतोय, मुंबईत आल्यापासून काय काय बघून काय नको असं झालंय बघ. पारू ऐक की, तुझी हरकत नसेल तर मी बी येऊ काय तुझ्या संग बंगल्यात? तेवढीच तुला मदत होईल आणि मी फिरून बी घेईन. चालतंय बा, आम्ही आलोच. हा या. चल. आणि जास्त दमवू नको तिला. वय वय हा, प्रवासाला दमली पडदिशी घेऊन ये. वय. हा. अगं केवढा मोठा बंगला आहे आणि अगं केवढी माणसं कामाला ठेवलेत ग. काय ग पारू, तुम्हाला सांगितलं नाहीस? गाडीत बसलेले आदित्य सर होते. अगं तुझा होणारा नवरा आहेत की ते. अगं कसले भारी, म्हणजे तुझ्या घरात काम करतेस त्याच घरची मालकीण होणार आहेस की. कमी हळू बोल ना ग जरा. तुला खरं सांगू, माझा बा जसं समजतोय ना तसं काय बी नाही. म्हणजे आदित्य सरांचं माझ्यावर लई प्रेम आहे, माझं बी आदित्य सरांवर लई प्रेम आहे. आम्ही राहू शकत नाही एकमेकांशिवाय. पण एक अडचण आहे, माझ्या देवी आई. देवी आई? आदित्य सरांची आई. त्यांना अजून आमच्याबद्दल माहित नाही. काय? अगं वय, माझ्या ना आदित्य सरांच्या नात्याबद्दल बाला जेव्हा कळलं ना, तेव्हा ते आम्हाला इकडचं कायमचं घेऊन जाणार होतं गावाकडं. पण आम्ही इकडं राहावं म्हणून आदित्य सरांना बासोबत खोटं बोलावं लागलं. अगं पण पारू, हे सत्य देवी आईला कळलं तर? मला नाही माहिती काय होईल, पण मला खात्री आहे, विश्वास आहे आदित्य सरांवर. ते समजा नीट करतील, यातनं नक्की काहीतरी मार्ग काढतील. मी माझी एक विनंती आहे तुला, काय बी झालं तरी इकडं कुणाला बी काय बी सांगू नको. ही विषयच कुठं काढू नको प्लीज. पारू, अगं येडी आहेस काय? तुझी मैत्रीण आहे की मी, असं कुणाला बी कसं सांगेन काय? काय बी बोलणार नाही मी. थँक्यू. खरंच चल आतमध्ये चल. अगं किती उत्साह आहे. आई, ही पारू एकटीच डोक्याला ताप आहे आमच्या. दुसरी कोण आहे झेरॉक्स कॉपी? बहुतेक ही पारू हळूहळू सगळं गावच बोलवून घेते की काय इकडे. ये काय गे, तू एक कमी होतीस काय हे असं परकर पोलकर घालून फिरणारी? ते हिला सुद्धा घेऊन आलीस? हा, नमस्कार, मी कमळी, पारूची मैत्रीण. तुझ्याकडे बघून दिसतेच तू तिची मैत्रीण असणार. आणि काय ग, तुम्ही गावाकडच्या मुली अशा शहरात येऊन राहता, मग अशा गबाळ्यासारखं का राहता? तुम्हाला चांगली कपडे मिळत नाहीत का कुठे? ताहिली मॅडम, कमळी तिच्या आबांची औषधं घ्यायला इकडे आली आहे. तुम्हाला माहित आहे, लई हुशार आहे कमळी. आणि कमळी ना कबड्डी चॅम्पियन आहे. बापरे, ही कबड्डीची चॅम्पियन आहे? म्हणजे ऑलिम्पिक वगैरे पण जिंकून आली असेल है ना? आणि काय ग, कबड्डी बिब्बड्डी मला काय सांगते? मुळात मला सांग, कबड्डी हा काही खेळ आहे का? आणि जरी असला तरी तो मुलांनी खेळायचे, मुलींनी नाही.
आतापर्यंत कुठल्या मुलीने कबड्डी खेळून दिवे लावलेत सांग? हो असं नाही मॅडम, आमच्या गावाकडे की नाही पोरींची कबड्डीची टीम आहे आणि आता लवकरच आमच्या गावात मॅच बी होणार आहे कबड्डीची. ती मॅच जर मी जिंकलो की नाही, इथं मुंबईच्या कॉलेजात मला ऍडमिशन बी मिळणार आहे. काय काय म्हणालीस तू? कबड्डीची मॅच खेळून कॉलेजमध्ये ऍडमिशन? कुठलं कॉलेज आहे का असं? हा मला पण सांग ना. नाही, मी सांगू का? तुझ्यासारख्या या अशा गावंढळ मुलीकडे, म्हणजे 2 वेण्या घातलेल्या मुलीकडे बघून काय वाटतं? तू ना आमच्यासारख्या या किर्लोस्करांचा जसा बंगला आहे तशा एखाद्या बंगल्यात नोकर म्हणून काम करायला पाहिजेस. हे कॉलेज वगैरे सोड ग. तुमच्या दोघींची जी नाटकं सुरू आहेत ना ती समजली आहेत मला. ए पारू, हिला काम पाहिजे म्हणून आली आहे ना इथे नोकरी शोधत? नाही ठीक आहे, मीच मालकीण आहे या घराची. हिला आपल्या बंगल्यात कामाला ठेवा, नोकर म्हणून, तुझी मैत्रीण. दामिनी, दादासाहेब या ना, बसा. काय चाललंय तुझं? बसा. माझी जागा मला माहिती आहे, तू तुझी जागा विसरलीस. नाही दादासाहेब, मी नेहमी इथेच बसते. तुझं कर्तृत्व शून्य आहे, पण दुसऱ्यांना नावं ठेवताना मात्र तुझी जी थकतच नाही का अजिबात? काय चाललंय तुझं? आणि मला सांग, तुला काय माहितीये कबड्डी या खेळाबद्दल? दादासाहेब, मग ना तुम्हालाच माझ्याबद्दल काही माहित नाहीये. मी सुद्धा शाळेत असताना खेळायचे कबड्डी, आणि फक्त खेळत नव्हते अहो, मी कॅप्टन होते माझ्या टीमची. म्हणजे तू कबड्डी खेळायचीस असंही म्हणतेस आणि त्या खेळाचा अपमान सुद्धा करतेस? नाही नाही दादासाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी खेळाचा नाही अपमान केला. हा, तुम्ही ना ही कमळी काय बोलली ते ऐकलं नाही. मी सांगते, ही कमळी काय म्हणाली माहितीये? जर ही कबड्डीची मॅच जिंकली तर हिला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार, असं कुठं असतं. म्हणून हसू आलं मला. तुम्हाला पण आलं ना हसू? हा, एक मिनिट दामिनी, जर का तू सुद्धा कबड्डी खेळत होतीस ना, तर मग तुझी आणि कमळीची एक मॅच होऊन जाऊ दे ना.